आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरचेच साहित्य जसे की तांदळाचे पीठ आणि पोह्यांपासून अवघ्या काही मिनिटात तयार होणारा जाळीदार डोसा पाहूया। पुष्कळदा मोठ्यांना नाश्त्याला पोहे खायला आवडतात, पण मुले पोहे इतक्या मजेशीर पद्धतीने खायला मागत नाही। मात्र पोहे हे पचनासाठी अतिशय चांगले प्रोबायोटिक अन्न आहे। हे तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे। यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आणि फायबर्समुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते आणि मुलांच्या वाढीसाठी ते खूप उपयुक्त असतात। अशा वेळेला पोह्यांचा डोसा तयार करून जर खायला घातला तर त्यांना कळणार सुद्धा नाही की यात पोहे आहे आणि अगदी आवडीने हा डोसा खायला मागतात। चला तर मग झटपट तयार करूया जाळीदार पोहे डोसा। 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यावे आणि त्यात समान वाटीने 1 वाटी जाडे पोहे घ्यावे। सर्वप्रथम पोहे स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा वाहत्या नळाखाली धुवून घ्यावे। त्यात असलेली सगळी घाण आणि कचरा वाहून जातो आणि स्वच्छ पांढरे पोहे दिसायला लागतात। भिजलेल्या पोह्यांना थोड्या पाण्यात भिजत ठेवावे आणि नंतर पोह्यांना घट्ट पिळून आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून पातळ अशी पेस्ट मिक्सरच्या मदतीने तयार करावी। नंतर ती पेस्ट एका वेगळ्या पातेल्यात ओतून छान फेटून घ्यावे आणि सगळे गुठळ्या सैल झाल्या की त्यात तांदळाचे पीठ घालावे आणि चमच्याच्या मदतीने त्याला हळूवारपणे ढवळावे। पेस्ट घट्टसर वाटत असेल तर त्यात थोडे थोडे पाणी घालावे आणि डोस्याचे पिठासारखे पीठ सैल करून घ्यावे। जर चुकून पेस्ट जास्त पातळ झाला असेल तर त्यात 2 चमचे तांदळाचे पीठ टाकावे। अशा प्रकारे आपले डोस्याचे इन्स्टंट पीठ तयार करता येतो। आता त्या पेस्ट मध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि छान ढवळावे। सगळ्या गुठळ्या पूर्णपणे निघायला हव्या। एकीकडे पॅन तापत ठेवावे, पण पूर्णपणे तापल्यावर 2 ते 3 थेंब तेल टाकावे आणि नंतर 1 ते 2 मोठे चमचे अशी डोस्याची पेस्ट या गरम पॅनमध्ये ओतावे। हळूवारपणे त्याची जाडी आपल्याला दिसायला लागली की वरच्या बाजूचा रंग बदलायला लागतो, तरच डोसा पलटून घ्यावा। एक बाजू पूर्णपणे भाजून झाली तरच दुसऱ्या बाजूने डोसा छान भाजून घ्यावे। डोस्याची दोन्ही बाजू नीट भाजून झाल्यावरच डोसा पॅन बाहेर काढावे, कारण या पोहे डोसा शिजायला थोडा वेळ लागतो कारण त्यात पोह्याचा मिश्रण असतं। अशा प्रकारे आपला जाळीदार पोह्यांचा डोसा तयार। चला तर मग तयार करून घेऊया बटाट्याची सुकी पिवळी भाजी, जी लोकप्रिय तर आहेच पण सगळ्या सोबतच आपल्या मुलांची आवडती बटाट्याची भाजी। सर्वप्रथम 4 ते 5 बटाटे स्वच्छ धुवून त्याचे 2 काप करून बॉईल करून घ्यावे। बटाटे थंड झाले की साल काढायला घ्यावी। बटाट्याची सुकी पिवळी भाजी बनवून घ्यायला लागणारे साहित्य पाहूया। 2 चमचा राईचे तेल, अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 कांदा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 बॉईल बटाटे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरं आणि मोहरी, अर्धा चमचा हळद आणि धनेपूड, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर। पातेल्यात 1 ते 2 चमचे राईचे तेल गरम करायला ठेवावे। त्यात जिरा, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, आलं लसणाची पेस्ट टाकून फोडणी द्यावी आणि त्याला थोडं परतावे। कांद्याचा रंग थोडा लालसर झाला की त्यात हळद आणि धन्याची पूड घालावी। पुन्हा परतून झाल्यावर बॉईल बटाट्याचे काप घालावे। चवीनुसार मीठ घालावे। नंतर भाजी छान परतावी आणि बटाटे हळूहळू मॅश करून घ्यावे। बटाटे थोडा वेळ परतून झाल्यावर त्यावर झाकणी ठेवून 1 वाफ द्यावी। 1 वाफ काढली की भाजी पुन्हा एकदा परतून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि भाजी पुन्हा परतून घ्यावी। नंतर गॅस बंद करून झाकणी ठेवावे, जेणेकरून कोथिंबीरीचा सगळा सुगंध भाजी शोषून घेऊन भाजीला एक खमंग असा स्वाद येतो। अशा प्रकारे आपली बटाट्याची सुकी भाजी आणि सोबतच पोह्यांचे डोसे केव्हाही कधीही तयार करता येतात। तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करायला विसरू नका। अशाच पौष्टिक आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या नवनवीन व्हिडिओ पाहायला माझ्या चॅनलवर व्हिजिट करा। तुमचे खूप खूप धन्यवाद।